स्वागत आहे तुमचं आमच्या एक्सप्लोर महाराष्ट्राच्या सिरीजमध्ये. आणि आज आम्ही आलोय नानासाहेब फडणवीस वाडा पाहायला. हा वाडा लोकेटेड आहे वाई, जिल्हा सातारा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये. पाठीमागे तुम्ही बघू शकता, हाच तो वाडा. ह्या वाड्यावर बऱ्याचशा मूवीजचे शूटिंगसुद्धा झालेलं आहे. तर चला बघूया काय काय गोष्टी आहेत या वाड्यामध्ये पाहण्यासाठी. वाईपासून फक्त काही मिनिटाच्या अंतरावर महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण आहे. पेशवाईची जिवंत आठवण असलेला हा वाडा. चला तर मग आज एक्सप्लोर करूया 250 वर्षाहूनही अधिक जुना नाना फडणवीस वाडा. पहिल्याच नजरेत हा वाडा तुम्हाला वेगळ्या काळात घेऊन जातो बरं का. मोठे लाकडी दरवाजे, दगडी बांधकाम आणि रॉयल पेशवाई वाईब. हा वाडा 1770 ते 1780 दरम्यान बांधला गेला होता. हा आहे वाड्याचा दरबार हॉल. इथे महत्वाच्या व्यक्तींचे स्वागत केले जायचे. राजकीय बैठका सुद्धा व्हायच्या. चल चल. बोट पकड त्याला. कुठे आलोय आपण? आता हे नाना फडणवीस कोण? तर नाना फडणवीस हे मराठा साम्राज्यातील अतिशय बुद्धिमान आणि प्रभावशाली असे व्यक्ती होते. त्यांना मराठा एम्पायरचे चाणक्य असंही म्हटलं जायचं. ह्या वाड्यात तब्बल 6 चौक आहेत. लाकडी खांबावर केलेले कोरीव काम, छतावरील नक्षीकाम आणि प्रत्येक खोलीची मांडणी इतकी सुंदर आहे की नजर हटत नाही. कल्पना करा, आज जिथे आपण उभे आहोत याच ठिकाणी कधी काळी मराठा साम्राज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते. आणि आता आपण आलोय या वाड्याच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागात. हा आहे खलबतखाना, सिक्रेट मीटिंग रूम असं म्हणतात याला. इथे जाण्यासाठी हिडन पॅसेज आहेत. भिंतीमध्ये लपलेले जिणे, गुप्त बाहेर पडायला मार्ग सुद्धा आहेत. वाड्याचा हा भाग तर मला अतिशय आवडला. त्या काळात केलेल्या कलाकृती, पेंटिंग्स इथे ठेवलेल्या आहेत. या वाड्याची आणखीन एक स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे मेनवली दफ्तर. मराठी साम्राज्याचे अनेक कागदपत्र इथे जतन केले जायचे. तेव्हा प्रशासनात मोदी लिपी वापरली जायची आणि आजही इथे तुम्हाला या लिपीचे पुरावे भेटतील. इथे पूर्ण आय गेस वाड्याचं एक स्ट्रक्चर दिलंय, ड्रॉ केलेलं. मेनवली दफ्तर म्हणतात. आणि इथे ते आपण बघतो ना जुन्या टाईपच्या मूवीज मध्ये की एक दिवाणखाना असतो आणि ते मुलींजी बसलेल्या असतात. नाना फडणवीस हे पेशव्यांचे मुख्य प्रशासक होते. राजकारण, अर्थव्यवस्था आणि युद्धनीती सगळ्यांवर त्यांचा प्रभाव होता. ह्या वाड्यातूनच अनेक गुप्त चर्चा आणि राजकीय योजना आखल्या जायच्या. वाड्याच्या पाठीमागे सुंदर असा मेनवली घाट आहे. पूर्वीच्या काळी वाड्यांची रचनाच अशी केली जात होती की वाडा, जवळपास घाट आणि त्याच बाजूला पूजाविधीसाठी देवी देवतांची मंदिरे. पूर्वीच्या काळी वाड्यामध्ये स्वयंपाकघराच्या शेजारी एक विशिष्ट अशी जागा बांधलेली असायची, जिथे सणावाराच्या दिवशी किंवा नेहमीच्याही दिवशी जेवणासाठी लोक एकत्र बसायचे. त्यालाच महाराष्ट्रीयन भाषेत पंगत असे म्हणतात. सो इथे आहे ती जागा जिथे पूर्वीच्या काळी पंगत बसवली जायची. विशेष करून पाहुणे आल्यावर सणावाराच्या दिवशी सगळे एकत्र बसून इथे जेवण करायचे. वाड्यामधून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायला अशा फार निमुळत्या अशा पायऱ्या आहेत आणि हे सगळं काम लाकडी आहे. पूर्ण वाडा, इव्हन ह्याचे फ्लोर पूर्णपणे लाकडी आहे. It's little bit risky. Don't bring your children over here, and especially if your children are like this, like this, like this.
हा वाडा पाहायचा असेल तर साधारण 70 रुपये एंट्री तिकीट आहे आणि टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 असा आहे. इतक्या वर्षानंतरही हा वाडा अजून उभा आहे. जर तुम्हाला हिस्ट्री, आर्किटेक्चर आवडत असेल तर नाना फडणवीस वाडा डेफिनेटली तुमच्या बकेट लिस्टमध्ये हवा. आणि अशाच अजून सुंदर ठिकाणांसाठी चला निघूया आणि लवकरच भेटूया एक्सप्लोर महाराष्ट्राच्या पुढच्या सिरीजमध्ये. हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.